नमस्कार. आज आपण कोडिंग स्टार्ट करणार आहोत. बेसिक जे आपण शिकलो आहे त्यावरून. याआधी आपण प्रिंटएफचा यूज पाहिला, स्कॅनएफचा यूज पाहिला आणि डिक्लेरेशन कसं करायचं, व्हॅल्यू स्टोअर कशा करायच्या, त्याबरोबर युजरकडून इनपुट कशा घ्यायचे हे पाहिलेलं आहे. तर आता आपण जे आधी ऑपरेशन्स केले होते तेच करणार आहोत, पण युजरकडून व्हॅल्यू इनपुट घेऊन. तर सुरुवातीला मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करते. इंट ए, इंट बी आणि त्यासोबतच अजून एक व्हेरिएबल सी घेते, ज्यात आपण आपलं लास्ट जे ॲन्सर असेल ते त्यात स्टोअर करू. हेच आपण एकाच लाईनमध्ये देखील डिक्लेअर करू शकतो एकत्र, जर ते सेम डेटा टाईपचे असतील तर. हे आता ए बी सी हे तिन्ही व्हेरिएबल इंटिजर डेटा टाईपचे आहेत आणि ते इंटिजरच्या एका डब्यामध्ये स्टोअर झाले तसं समजूया. आता आपल्याला कमांड द्यायचे, म्हणजे युजरला कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर इथे त्यासाठी मी एक सेंटेन्स प्रिंट करेन, डिस्प्ले करेन एक स्ट्रिंग. त्यामुळे कळेल युजरला की हां मला इथे एक व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू द्यायची. तर एंटर युअर फर्स्ट नंबर, इथे सेमीकोलन, आणि आता इनपुट घ्यायचं आहे एसाठी. पहिला नंबर इनपुट घ्यायचा आहे आपल्याला, त्यासाठी स्कॅनएफ %d कारण इंटिजर आहे, आणि ते स्कॅनएफ यूज करताना इथे अँड साईन यूज करून ते व्हेरिएबल जे आपल्याला इनपुट घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला दुसरा व्हेरिएबल इनपुट घ्यायचा आहे, तर पुन्हा कमांड यूज करू, कमांड देऊ एंटर युअर सेकंड नंबर, पुन्हा सेमीकोलन, आणि आता ते युजरकडून इनपुट घेण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन %d इंटिजर असल्यामुळे ते अँड, आणि आपलं जे व्हेरिएबल घ्यायचे ते बी. आता याच्या थ्रू आपण दोन्ही व्हेरिएबल्ससाठी इनपुट घेतलेलं आहे. आपल्याला 2 नंबर्स भेटले असतील युजरकडून, पण आता आपल्याला त्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट आधी ॲडिशन करायची आहे,